जगातली सगळ्यात सुखी प्राणी म्हणजे माहेरी आलेली मुलगी. कारण सगळं काही ऐतं मिळतं ना, म्हणून म्हणले. तर मस्त असं सकाळ सकाळी मम्मीच्या हातची चहा मिळाली. सगळं काय ऐतं कोणाला नको असतं ना, तसंच मी पण मस्त माहेरी एन्जॉय करत होते. माझी बहीण पण आली होती आणि बहिणीच्या मुली पण. असं माझं लग्न झाल्यापासून आम्ही पहिल्यांदाच एकत्र सगळे भेटत आहोत. असं खूप छान वाटतं सगळ्यांसोबत. नंतर ही माझी पिल्लू मला असं छान फूल आणून देत होती. आमचं दोघांचं आधीपासूनच खूप छान बॉन्ड आहे. नंतर माझ्या पिल्लाचं आंबा एन्जॉय करणं चालू होतं आणि मम्मींनी नाश्त्यासाठी मस्त असा ढोकळा केला होता सगळ्यांसाठी. छान असा ढोकळा एन्जॉय करून झाल्यावर माझं पिल्लू माऊला थोडं मदत करतो भांडे घासायला, म्हणून भांडे धुवून देत होता माऊसोबत. नंतर दुपारच्या वेळी गावाकडची मस्त अशी पेप्सी एन्जॉय करत आम्ही सगळे मेहंदीचा कार्यक्रम करत बसलो होतो. असं सगळे जमल्यावर किती छान वाटतं ना. लहानपणीचीच आठवण येते मला. तर सगळे मेहंदी काढत आहेत, मी का सोडू, म्हणून माझं पिल्लू पण मला काढ म्हणत येऊन मेहंदी काढून घेतलं. छान असं किती छान न हलता बसला होता बघा मेहंदी काढेपर्यंत. याला असं सगळं खूप आवडतं. छान सगळे मेहंदी काढून घेतलो आणि दुपारी मम्मींनी हे घुगरे केले होते, त्यासोबत भाजलेले पापड खूप मस्त. मावशीकडे सुट्टीला गेल्यावर रोज हे दुपारी मावशी करायचीच, आज तेच आठवण झालं. आम्ही सगळे मस्त असं घुगरे आणि पापड एन्जॉय केले. गरम गरमच हे खायला खूप टेस्टी लागतात. असो नंतर रात्रीच्या जेवणात मक्याची भाकरी आणि मिरचीची चटणी, दही होती मस्त. मला तर असं जेवण खूप आवडतं. चला आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.